अण्णा येते मी. चला आपण बघा शेपूची भाजी आणि पालकची चुक्याची भाजी मस्त कापून घेतलेली आहे हे बघा, आणि स्वच्छ धुवून पण घेतलेली आहे. आपण पाणी टाकून शिजायला टाकू. आणि बघा इथे मी एक टमाटर पण टाकून घेतलेले, मुगाची डाळ, चुका, शेपूची भाजी, आणि बघा असे मिक्स करून घेऊया आणि छान आपण शिजून घेऊया. आणि इथं बघा कोळंबीची कालवण केली सुनबाईने बघा. आणि बघा आता भाजी आपली कशी शिजत आहे बघा. आणि बघा अशी आपली भाजी छान शिजलेली आहे बघा. आता बघा कलर कसा झाला आहे, चुक्याची भाजी आहे ना त्यामुळे बघा अशी छान भाजी झालेली आपली. शिजली चांगली भाजी आता. आणि बघा आता आपण इकडे या साईडला ना अशा मिरच्या तळून घेणार आहे बघा. आता मी तेल टाकून घेते याच्यावर बघा. छान अशा मिरच्या येते बघा, किती हिरव्यागार आहेत. आणि बघा अशा छान मिरच्या भाजून घेतलेल्या ते बघा. आणि बघा आपल्या मिरच्या कशा झालेल्या आहेत बघा. तेल टाकून घेतलेले मी आणि मीठ पण टाकणार आहे आता नंतर हे बघा. कशा झाल्या बघा मिरच्या एकदम छान. आणि बघा एवढ्या छान मिरच्या तळल्या बघा. आणि बघा भाजी बनवण्यासाठी आपण थोडीशी जिरे टाकून घेतलेले तेलामध्ये. आणि बघा इथे जिरे टाकून घेतले. बघा त्याला असं आपण लसूण पण टाकून घेऊया. एवढं लसूण मी चेचून घेतलेलं आहे हे बघा. आणि बघा मिक्स करून घेतलं. बघा लसूण पण छान लाल झालेलं आहे. आपण शेंगदाणे मिरच्या वाटलेल्या लसूण त्याचं आपण टाकून घेऊया. लसूण एकदम लाल झाला पाहिजे, त्याचं खूप भारी लागतं. आणि त्याला आपण ते भाजी शिजलेली यामध्ये आपण टाकून घेऊ. आणि बघा असे मिक्स करून घेऊया आपण बघा. असं किती भारी भाजी झालेली आहे बघा. आणि बघा किती छान भाजी झालेली आपली बघा. अशी मस्त भाजी होती ही आंबट चुक्याची बघा. आणि थंडीच्या दिवसामध्ये छान अजून छान लागते बघा. हे बघा किती भारी भाजी झालेली आपल्यावाली. थोडेसे शेंगदाणे लावून आणि डाळ मुगाची टाकून घेतली. आणि मग अशा आपण मिरच्या बघा छान तळून घेतलेल्या, तर मी काढून पण घेतलेल्या आहे मिरच्या. आणि बघा किती भारी झालेली आहे आपली भाजी, एकदम मस्त झाली आहे बघा. आपली भाजी आणि मिरच्या फ्राय एवढ्या भारी झालेल्या ते बघा. किती छान झालेली भाजी मस्त. तर थोडीशी आपण शिजून देऊ अजून. आणि मीठ पण शिजतानाच टाकून घेतलेलं होतं. आणि बघा किती आपली भाजी छान झालेली आहे. आणि कलर पण मस्त आलेला आपल्या भाजीला हे बघा. आंबट चुक्याची भाजी आणि लसूण एकदम छान लाल होऊ द्यायचं म्हणजे चव खूप छान लागते. अजून वेगळीच लागते. हे बघा किती छान झालेली आपली भाजी. बघा कशी वाटली आपली भाजी आणि मिरच्या फ्राय नक्की कमेंटमध्ये सांगा.